नारेगाव येथील डम्पिंग ग्राउंडवरील साचलेल्या कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने बायोमायनिंगच्या प्रक्रियेसाठी एका खासगी कन्स्ट्रक्शन कंपनीची नियुक्ती केली आहे। या कन्स्ट्रक्शन कंपनीने बायोमायनिंगला सुरुवात केली आहे, मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियम आणि अटीनुसार बायोमायनिंग परवानगी लागणार असल्यामुळे कन्स्ट्रक्शनने प्रस्ताव सादर केला असून त्याला प्रदूषण नियंत्रण मंडळाने परवानगी दिलेली नाही। विना परवानगी सध्या बायोमायनिंग प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। नारेगाव येथील कचरा डेपोतील सुमारे 20 लाख मेट्रिक टन कचऱ्यावर बायोमायनिंगची प्रक्रिया करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 79 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता। या निधीतून बायोमायनिंग प्रक्रियेसाठी निविदा मागवण्यात आली। सर्वात कमी दराची निविदा असल्यामुळे या खासगी कन्स्ट्रक्शन कंपनीची निविदा अंतिम केली। कन्स्ट्रक्शनला तांत्रिक सल्ला देण्यासाठी सहभागीदार म्हणून गुजरातमधील कंपनी दाखवण्यात आली। ऑक्टोबर महिन्यात कन्स्ट्रक्शनकडून नारेगाव येथील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यास सुरुवात केली। ही प्रक्रिया करताना डेपोतील कचरा उचलून थेट बीड बायपास रस्त्याच्या कडेला आणि खदानीमध्ये नेऊन टाकण्यात आला। याबद्दलची तक्रार होताच मनपा प्रशासकांनी याची गंभीर दखल घेत कचरा टाकण्यास बंदी करीत याला 1 लाखाचा दंड लावला। तरी देखील कंपनीने शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावली जात नसल्याच्या तक्रारी आहेत। त्यातच कन्स्ट्रक्शनने बायोमायनिंगची प्रक्रिया करण्यासाठी अगोदर प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी घेणे आवश्यक होते, परंतु ही परवानगी न घेताच आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अटी आणि नियमांचं पालन न करताच बायोमायनिंग केले जात आहे। प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी आवश्यक असल्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे परवानगीसाठी प्रस्ताव दाखल करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलंय।